वादात सापडलेल्या शक्तीपीठ महामार्गाला अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली। भूसंपादन आणि योजनेसाठी 20,000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। दुसरीकडे याच मुद्द्यावरनं कॅबिनेट बैठकीमध्ये नाराजी नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं। तिसरीकडे शेतकरी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। हा सगळा रागरंग पाहता शक्तीपीठ महामार्गाचं कसं होणार बघूयात हा रिपोर्ट। शक्तीपीठ महामार्गासाठी सरकार राजी, कॅबिनेट बैठकीतच मंत्र्यांची नाराजी, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द, शेतकऱ्यांचा नारा बुलंद। जय जवान, जय जवान। अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी मिळाली। महामंडळामार्फत हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। प्रकल्प आखणी आणि भूसंपादनासाठी तब्बल 20,000 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली। मात्र याच कॅबिनेट बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून चक्क नाराजी नाट्य रंगलं। मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात भूमिका मांडल्याचं बोललं जातं। निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेता शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यायला हवं असं आग्रही मत या दोन्ही मंत्र्यांनी मांडलं। तर यावरून विरोधकांनी त्यांना थेट चॅलेंज दिलं। कॅबिनेटमध्ये राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात। त्या राज्याच्या कॅबिनेटमध्ये ज्या वेळेला हा अशा पद्धतीचा निर्णय होत असताना तिथल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं हे आमचं काम होतं। ते आम्ही मांडलं आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आपण जाऊ। नाराजी नव्हे, आपल्या शेतकऱ्यांची भूमिका मांडणं, आपली भूमिका मांडणं हे चुकीचं नाही, परंतु त्याच्यानंतर सुद्धा त्यात समन्वयानं मार्ग काढण्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं। त्याचा उपयोग निश्चितपणे होईल। हे शक्तीपीठ वगैरे पर्यायी आहे ना मार्ग, पर्यायी मार्ग असताना हे धंदे कशाला? तर त्यामुळं त्यांना काय वाटतं ते करतायत। नाराजी व्यक्त करून काय, त्यांना भाजपच्या दयेवर जगायचं आहे। त्या मंत्र्यांना ते देतील ते खायचं आहे, नाही तर उपाशी मारायचं आहे। त्यामुळे यांच्या पलीकडे ते नाराजी व्यक्त करू शकत नाही। दम असेल तर त्या दोघांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढायचं, याला विरोध करून हिंमत दाखवावी, तर आम्ही मर्दपणा समजू। काही ठिकाणी बागायती जमिनी असतात तिथे विरोध होतो, काही ठिकाणी लँड होल्डिंग कमी असते तिथे विरोध होतो। ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी देखील लोकांशी चर्चा करून, लोकांशी बोलून काही 3-4 पर्याय जे आहेत ते पर्याय जे आहेत त्याच्यावर देखील चर्चा होईल आणि या चर्चेतून मला वाटतं मार्ग निघेल। कारण हा शक्तीपीठ जो आहे हा विकासाला चालना देणारा आहे। शक्तीपीठ महामार्गाला अगदी सुरुवातीपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध केलाय। काँग्रेस नेते सतेज पाटील विरोधाची भूमिका मांडण्यात कायम आघाडीवर होते। त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला। लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही या आंदोलनामध्ये आहोत। या 12 जिल्ह्यातल्या लोकांना हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे। कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे। सरकारला विनंती, आम्ही सातत्यानं विरोध करतोय। आम्ही विकासाच्या उलटे नाही आहोत, परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे। त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेर विचार या महामार्गाचा करावा। आम्ही काँग्रेस म्हणून या आंदोलनाची सुरुवात आम्ही पहिल्यांदा केली। महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण या आंदोलनात निश्चितपणे या ठिकाणी उतरणार आहोत। येणाऱ्या भविष्यकाळात आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष सकपाल साहेब असतील, आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून शेतकऱ्याच्या बाजूने राहण्याची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात निश्चितपणे आम्ही घेऊ। तिकडे शेतकरीही महामार्गाच्या विरोधात आक्रमक झाले। बीड, सोलापूर, धाराशिव मध्ये शेतकऱ्यांनी विरोध केलाय। धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी येथे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी एकवटले। मोजणीसाठी पोलीस बंदोबस्तात आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी अडवलं। बार्शी तालुक्यातील शेलगाव आणि तुळजापूर तालुक्यातील सावंतवाडी गावाजवळ शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध केलाय। बीडमध्येही शेतकऱ्यांनी एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणा अधिकाऱ्यांसमोर दिल्यात। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचा मालक नव्हे, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या खाईत लोटणारा हा शक्तीपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊन देणार नाही। शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार। महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयाच्या तरतुदीला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली। मात्र
महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांना विनंती करतो की तुम्ही मागच्या वेळेला शक्तीपीठ हे रद्द करतो असं तुम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कागल तालुक्यातल्या जमिनीचं क्षेत्र हे कमी आहे आणि त्या जर जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्या तर त्या शेतकऱ्यांनी तुम्ही पैसे दिलेला कधीच हाताला लागणार नाही. तर त्या शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होईल. ते काय काम करू नये शासनाला मी विनंती करतो. महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग सुरुवातीपासूनच वादात सापडला, पण हा महामार्ग अनेक अर्थांनी महत्वाचा ठरणार आहे. कोकणातील पत्रादेवी ते वर्ध्यातील पवनार असा एकूण 805 किलोमीटरचा महामार्ग. महामार्गासाठी तब्बल 86,000 कोटी रुपयांचा खर्च येणार. कोल्हापूर अंबाबाई, तुळजापूर तुळजाभवानी, नांदेड माहूरची रेणुकादेवी या 3 शक्तिपीठांसह आदी देवस्थानांना जोडणारा महामार्ग. 12 जिल्ह्यातील 27,500 एकरांची जमीन हस्तांतरित होणार. कोल्हापुरातल्या 6 तालुक्यातील 59 गावातून महामार्ग जाणार. सुरुवातीपासूनच वादात सापडलेल्या या महामार्गाला सरकारनं कागदोपत्री मंजुरी तर दिली, मात्र शेतकऱ्यांच्या पर्यायानं कोल्हापुरातल्या लोकप्रतिनिधींचा रोष सरकार कसा थोपवणार आणि शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारला किती जोर लावावा लागणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.